हॅलो मैत्रिणीनो, कसे आहात? बरे आहात ना? तर आता यूट्यूबमध्ये काय चाललं माहिती आहे का? जर जर कोणाला रोस्ट केलं ना, आता हिंदीमध्ये तसं नाही होत आहे, पण या मराठी यूट्यूबमध्ये ना काही ज्या बायका आहे आगाऊ असतात. ठीक आहे ना, म्हणजे ते ज्यांनी केलं आहे चूक नाही म्हणत मी. यूट्यूबमध्ये हे लोक व्हिडिओ दाखवतात कशासाठी? पैसे येण्यासाठी. आणि जर ह्या लोकांना कोणी काय उत्तर दिलं, ह्या लोकांना प्रश्न विचारले ना, तर हे लोक सीधा ना काय करतात? ब्लॉक करतात. तुम्हाला माहितीच आहे यूट्यूबमध्ये असे किती खतरनाक खोटं बोलणारे आणि खतरनाक स्वामी भक्ती करणारी महिला आहेत, जे स्वाम्यांचं नाव घेतात, स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणतात आणि लेप फेकाम फेकी. बघा मी आज पडदा क्लीन केला, बघा मी भांडी घासल्या, बघा मी देवाचं मंदिर क्लीन केलं, बघा मी आज कपडे धुतले. श्री स्वामी समर्थ बोलणार आणि तुमच्या घरचं भांडी घासायचं, भाजी केलेलं सगळं दाखवणार. आता हे दाखवण्यामध्ये काही चुकी नाही आहे, पण जेव्हा तुम्हाला जर कोणी रोस्ट करत असेल ना, तर तुम्ही समजून घ्यायला पाहिजे ना. काही आता ती कोण बाबा, हो टिंडा, तिची मातोश्री, ज्या मातोश्रीचा एक व्हिडिओ आला, म्हणजे मला आला कशामध्ये, कोणीतरी पाठवला मला की असं ही बाई बघ कसं बोलते. बाबा पोरीचा पुळगा किती आहे. अहो मावशी, ते केस धुताना व्हिडिओ टाकताना तुमच्या पोरीने काहीतरी केस धुतले होते म्हणे, तेव्हा तुम्ही तिला फोन करून का नाही सांगितलं? हे चुकीचं आहे. म्हणजे ही एक यूट्यूबर केलं म्हणून दुसरी यूट्यूबर करणार. एका जेंट्सने बाथरूममध्ये केस धुतले, ते काहीतरी प्रोडक्टचं दाखवण्यासाठी, तर सगळ्या बायका पण उतरल्या. ती एक उतरली जी दीपावलीमध्ये तुम्ही माहिती होतं तिच्या पोराचा हात भाजला होता. ही बाई कुठे होती काय माहीत. हां म्हणतात की नाही ती तिकडेच होती, मरून द्या. मग ह्या बाईने केस धुतली, मग ह्या बाईने पहिला नंबर कोणाचा होता मला माहीत नाही, पण हे लोक सीधा व्हिडिओ करायला लागले बाथरूममध्ये घुसून आंघोळ करायला. तर एखाद्या यूट्यूबरने सांगितलं तर काय चूक आहे त्याच्यात? काय चूक आहे? आणि हे लोक तर खुल्लेआम म्हणजे धमकी देतात की आम्ही तुम्हाला शोधून काढू. ओय, तर तुम्ही काय गुंडे लोक आहेत का? हो मैत्रिणीनं, हे लोक ना एक नंबरचे गुंडे लोकच आहेत. साधं ताई 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 मावशी काकी बोलून हे तुम्हाला रंगवत आहेत ना, हे यूट्यूबर नाही आहेत बरं का, हे गुंडे लोक आहेत. का? तर हे लोक म्हणतात की आम्ही तुमचं घर शोधतो, आम्ही तुमचा पत्ता शोधतो, तुम्ही कुठे आहे, तुम्ही चेहरा नाही दाखवत. त्यांची मर्जी. यूट्यूबने सगळ्यांना परमिशन दिली आहे, तुम्ही विदाऊट फेस, विथ फेस, काहीही व्हिडिओ, म्हणजे काहीही नाही बाबा, हे यांच्यासारखं व्हिडिओ अपलोड करू शकतात. आता यूट्यूबमध्ये असे काही रोस्टचे प्रकार आहेत की जिथे समोरचा व्यक्ती सांगतो फोन करून की तुम्हाला रोस्ट कर. ठीक आहे, तर तसं तरी ते काही प्रकरण नाही आहे. कारण आणि एक प्लस पॉईंट म्हणजे ह्या लोकांना जर कोणी रोस्ट केलं ना, तर ह्यांचे व्हिडिओ आपोआप म्हणजे व्ह्यूज वाढतात, सबस्क्रायबर वाढतात. तर हे मुद्दामून हे लोक असं करतात की व्हिडिओ टाकतात की आम्हाला त्रास होतो, आम्ही कंप्लेंट करणार. तर हे व्हिडिओ हे लोक का करतात की दुसऱ्या व्हिडिओपेक्षा हे व्हिडिओ त्यांच्या चॅनलवर चालतं. बोलतात की आमच्यामध्ये पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्हिटी आहे, आमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आहे. आज अशी ती बोलत होती, कुठली मॉम, ती युरोपवाली वांगीजवाली, आमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आहे असं असते, ओट अशी असं करून बोलत होती. तर मी म्हटलं बाबा हिच्यामध्ये पुष्कळ पॉझिटिव्हिटी आहे बाबा. त्याच्यासाठी चिकट झुणका खात, काय झुणका नाही, काय म्हणतात, मिरचीचा ठेचा खात असते. धुवा येतो, धुवा. पॉझिटिव्ह लोक असतात ना, तर हे असे फालतू व्हिडिओ काढत बसत नाही. आम्ही निगेटिव्हचा विचार नाही करत, आम्ही पॉझिटिव्हचा विचार करतो, असं मला पुष्कळ हसायला झालं. युरोपची मातोश्री आहे ना, ती लेक्चर झाडत होती. ती लोक म्हणतात की तुमच्यामध्ये एवढी पॉझिटिव्हिटी कशी? माय गॉड, सकाळपासून रात्रीपर्यंत ते भांडी घासायचं, जे करायचं ते करायचं, मिसळपाव उसळपाव आणि काय ते पिझ्झा, काय केक तो करून दाखवला की चला व्हिडिओ 1 दिवसाचा झाला. हे लोकांचं आहे. तर मला आज सांगायचं, मला ह्या बाईचा व्हिडिओ आला. ती म्हणते मी मुंबईची आई,
मुंबईची आई, मुंबईची आई, मुंबईची आई लोक बोलतात मला. मी मुंबईच्या आईचा व्हिडिओ पाहिला, त्याच्यानंतर आम्हाला काही राहावंसं नाही झालं, म्हणून आम्ही तुमच्या चॅनलवर आलो. अरे मुंबईची आईची भाषा तर बघा, चांगलं चांगलं बघून बोलून मागून असे गण्य उडवतात ना, तसं झाली आहे हालत. मुंबईची आई तसं बोलते मागून, म्हणजे सामने से छुरा नाही, पीछे से छुरा मारतात असे आहे. तर आम्ही तुम्हाला शोधतो का? काय खेळ आहे का तो? गुड्डा गुड्डीचा खेळ आहे का? तुम्ही उठले आणि याला शोधायला निघाले, त्याला शोधायला निघाले. ते काही काही भेळपुरी आहे का? की भेळपुरी कुठे आहे, तो भेलवाला कुठे आहे, पाणीपुरीवाला कुठे आहे? अरे तुमच्या जे तुम्ही बोलतात तुमच्या पोरीची, त्या पोरीने काहीतरी चूक केली असेल ना, तिने काहीतरी दाखवलं असेल ना, त्याच्यामुळे ना. आता हे लोक एवढं प्रोडक्ट्स दाखवतात रिव्ह्यू, तर कुठला प्रोडक्ट कोणाला सूट होतं? म्हणतो हे प्रोडक्ट घ्या तुम्ही, टॅच टेस्ट करा, जर तुम्हाला आगामाग आली तर झालं. कुठे घालायचं ते क्रीम, कोणाला द्यायचं ते क्रीम? तुमची पोरी म्हणतात की आमची स्किन सुंदर झाली ह्या क्रीममध्ये, हे घ्या. मग 500-600 रुपयाची क्रीम घेतात लोक, आणि त्यांनी पॅच टेस्ट करताना त्यांना जर आग आली, मग ती तुम्हाला परत पाठवायची का? तुम्ही देणार का ते पैसे मावशी? मग लोक चिडणार नाही का? मग बोलणार की माझी पोरीने किती कष्ट. अरे कष्ट सगळे लोक करतात, आणि असं समजू नका की तुमच्या पोरीकडे बंगला आहे, गाडी आहे, त्याच्यावर कोण जळतं नाही, म्हणजे असं कोणी काही जळत नाही. तुम्ही लोकांना म्हणतात की माझ्या पोरीकडे बंगला आहे, गाडी आहे, ते म्हणतो ना आम्ही ते तुम्हारे पास क्या है? मेरे पास माँ है. तसं झाली परिस्थिती. तेरे पास बंगला है, गाडी है, नौकर है, चाकर है, तेरे पास क्या है? ती म्हणतो मेरे पास माँ है. असं झालेलं आहे आता तुमचं. तुम्ही म्हणतात तिच्याकडे बंगला आहे, गाडी आहे, यूट्यूब यायच्या अगोदरच तिच्याकडे होता, मी सगळं दाखवलं आहे. पण जे मध्ये ते कारस्थान दाखवतात ना, ते पब्लिकला आवडत नाही. तुम्हाला पण ते फटके भेटणार आहेत थोड्या दिवसानंतर. माझे नाही बाबा, लोकांचे. कारण ती काय म्हणतात, ती ज्योतिषी बघणारी आहे ना, तिला तर बरोबर तिच्या सबस्क्रायबरांनी बरोबर चोपलं आहे भाषेमध्ये. का? आणि तिला काही गरजच नव्हती ह्याच्यामध्ये पडायची. ती का पडली मी सांग? तिला भूक होती सबस्क्रायबरांची, तिला सबस्क्रायबर हवे होते त्याच्यासाठी. नाहीतर तिची ती आणखी एक बहीण आहे बघा, ती पण ज्योतिषी, ती आली का ह्या विषयामध्ये? नाही. तिच्या बहिणीचं पण चॅनल आहे बघा, तिच्या बहिणीने तिथे ढुंकून आली का इथे कमेंट करायला, असं करू नका. हिने तेव्हा राजश्रीच्या टाईमलासुद्धा असंच केलं होतं, अशी आहे तशी आहे. आता राजश्रीची बहीण डोक्यावर बसली आहे तुमच्या. राजश्रीला मदत अशी केली असे. त्याच्यामध्ये हे लोक फक्त व्हिडिओ का करतात? यांना सबस्क्रायबर आणि डॉलर हवे आहेत, बाकी काही नाही. जर हिंमत असती ना, ती मुंबईची मम्मी काय म्हणते, तिने ॲडव्हर्टाईजमेंट आहे ना ऑन ठेवली नसती. जर तुझ्या पोरीचा प्रश्न असता ना, तर तू ॲड लावली नसती हो मावशी तुझ्या चॅनलवर. त्या व्हिडिओवर तू बोलत होती ना, तुझ्या प्रेमाची पोरगी, तू पोरीसाठी काही पण करू शकते. मग त्या दिवशी तो कालच्या व्हिडिओमध्ये, तो किती दिवसाच्या मागच्या व्हिडिओ, त्याच्यामध्ये मॉनिटायझेशन तुम्ही ऑन ठेवलंच कशाला? आता तुम्ही पण तेच बोलणार, तुम्हाला काय करायचं आहे, चॅनल आमचं आहे. हो प्रश्न आहे, पण जे तुमचं चूक करता तेच दाखवलं. तिने काही चुकीचं बोललेलं नाही आहे. जे कोण यूट्यूबर आहेत, आम्ही काही कोणाला ओळखत नाही, असं बघूनच आपल्याला कळतं. आपले व्हिडिओ त्यांना पटतात, त्यांचे व्हिडिओ आम्हाला पटतात. कधी कधी समोरचा जो व्यक्ती आहे ज्यांना आम्ही रोस्ट केलेला आहे, त्याचे व्हिडिओ पण आम्हाला पटतात. मग त्याच्यावर आम्ही काय बुमाबूम करत बसत नाही. पण समोरच्यानी चूक केली तर रोस्ट होणारच, एवढं नक्की आहे. बाकीचं यूट्यूबने सगळ्यांना परमिशन दिली आहे. आणि तुम्हाला सांगते काकी, लपून छपून मागून कांड करून तुमचे ॲड्रेस काढून जे करत आहेत ना, चुकीचे आहेत, ते तुमचं चॅनल जाऊ शकतं, तुमचं चॅनल कोर्ट उडवू शकतं, आम्ही नाही. ठीक आहे ना? आणि असे मागून कटकर असताना रचायचं आहे ना, चांगलं नाही. कारण हे जे यूट्यूबमध्ये व्हिडिओ पडतात आहे ना, ते यूट्यूबने राईट्स दिलेले आहेत. तुम्ही कितीही काय म्हणतात, कितीही त्याला काय म्हणतात रिपोर्ट मारा काही, पण मागे जो यूट्यूबमध्ये बसलेला आहे ना, ते सगळं चेक करतात. हे सगळं चेक करतात. आणि जर तुमचं रिपोर्ट मारलेला चुकीचं असेल ना, तर तुमचंच चॅनल बंद होतं. ठीक आहे ना? तर जे झालेलं आहे तुमच्या पोरीचं लेकीचं चॅनलचे व्ह्यू पडले आहेत ना, ते कशामुळे? हे नको केलेले असलेल्या धंद्यामुळे, जे स्वतः बसून लोकांच्या चॅनलला काय म्हणतात
रिपोर्ट मारतात, तर एकदम चुकीचं आहे. सत्य कधी लपत नाही, सत्य समोरच येतं, बरोबर आहे काय मैत्रिणी. आणि तुम्हाला सांगते, असे काही यूट्यूबर्स आहेत मोठे मोठे मराठीमध्ये रोस्टर आहेत ना, त्यांना समोरून फोन येतात की मला रोस्ट कर, मला रोस्ट कर, ठीक आहे ना. तर ह्याच्यात काय ना, आता मला काय म्हणायचं नाही की मला फोन करा आणि रोस्ट कर म्हणून सांगायचं, कारण आपलं नाव तर छोटो आहे हम. सो आम्ही मी लहान यूट्यूबर आहे, त्याच्यामुळे मला, आणि दुसरं म्हणजे मराठी शाळेमध्ये शिकलेली आहे, पण महाराष्ट्रात नाही राहत. सो त्याच्यामुळे मी राहते कुठे, बँगलोरला. सो त्याच्यामुळे आपलं मराठी आपल्याकडे बोलायला कोणी नसतं. सो त्याच्यामुळे आपला जरा प्रॉब्लेम होतो. असं काय नाही मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि काय करायचं कमेंट करायचं. आणि मला नाही पटलं त्या कोणती मुंबईची आई आहे का ती म्हणजे माझ्या अरे कुठल्याही आईला नाही होत, कुठल्याही आईला नाही होत त्यांच्या पोरीविषयी वाईट बोललेलं, पण तुमची पोरं जे दाखवतात आहे ना ते चुकीचं आहे. ते सुधरवा तुमच्या पोरांना. किती स्वामी भक्ती करता तुम्ही, हो चालेल, पण खोटी स्वामी भक्ती करू नका. टाईमपाससाठी दाखवण्यासाठी करू नका. खरी आहे ती खरी दाखवा. पण हे काय यूट्यूबमध्ये सगळे खोटारडे लोक आहेत, सगळे खोटारडे. आणि आली मोठी म्हणते दुसऱ्या यूट्यूबरला तुमचा ॲड्रेस शोधते, असं सांगून ठेवलं ना तर तुमचं ते रेकॉर्ड करून आहे ना पोलीस स्टेशनमध्ये दाखवलं ना तर तुमच्याच घरी येतील ते दांडके घेऊन. बरोबर आहे की नाही मैत्रिणींनो. लोकांना धमक्या देतात व्हिडिओमध्ये, लाज वाटू दे लाज. श्री स्वामी समर्थ म्हणतात आणि लोकांना धमक्या देतात. स्वामी समर्थांनी हेच सांगितलं आहे का तुम्हाला लोकांना धमक्या द्या म्हणून? नाही ना. खरं जे बोललं तर जळतं ना, ह्यालाच म्हणतं खरं बोलल्यावर जळतं. कारण झालेलं आहे ना, त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये काही चुकीचं बोललेलं नाही आहे, कोणाचा अपमान केलेला नाही आहे, काहीच नाही केलेलं. आणि त्याच्यावर तुम्ही त्यांना उत्तर देतात, बाबा बाबा काय बाई आहे बाबा, शिशी बाबा तू सदर ह्याशा लोकांना, खोट्या स्वामी भक्ती करणाऱ्या लोकांना. तर चला मैत्रिणी, बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि काय करायचं, मला जवळ येतं. चला बाय बाय. कमेंट करा, व्हिडिओ पूर्ण पहा, नाहीतर बघा जीव चुरचुरतो. मातोश्रीसारखी शाप देते बाबा ही बाई. हो किती मातोश्री आणि बघायच्या नशिबामध्ये लोकांना श्राप देणारे. तर चला बाय बाय.